जे आहे हे मार्गावर आले तेव्हा दोघं भाऊ आणि आई होती सोबत. वडील लहानपणीच मला वाटते मरण पावले आणि आई गेल्याच्या नंतर कुटुंबाच्या ज्या जबाबदाऱ्या असतात दोघांची लग्न व्हायचं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये मार्गावर असल्यावर बरेच लोक विश्वास करतात का नाही पोरगा मार्गामध्ये आहे पोरगी द्यायला पाहिजे. म्हणजे मार्गाचा हा एक फायदा आणि या पोरी पाहायला सुरुवात केली यांचं काही जुळलंही नव्हतं आणि अचानक जे पोरगी आहे आता जे सुनबाई झाली ते आमच्याकडे कार्य द्यायला आले आणि आमच्याकडच्या बाया म्हणलं तर थोडस 1 किलोमीटर सामने चालतात. येणा मला काही सांगितलं नाही आणि आपली सोयरी येणं जोडून टाकली आणि त्याच्यामध्ये मी याच्यावर रागावलो. मी म्हटलं असं नाही करायचं, कोणाच्या पोटातलं पाहिलं नाही. तो नंदू कसा आहे मला माहित नाही, ते पोरगी कशी आहे ते मला माहित नाही. उद्या कमी जास्त झालं तर माझ्या नावाचं कापड कुठं. तर पहा भगवंताची कृपा खरोखर महान आहे. शेवकाच्याच घरी जे पोरगी आली, शेवकाचीच मुलगी आणि आनंदाने सुखाचा सोहळा पार पडत आहे. मग दुसरा भाऊ आहे त्यांचंही लग्न जुळलं. सांगण्याचा अर्थ हा आहे का आम्ही मार्गावर जर राहिलो तर आमच्या पालन करता जरी कोणाची आई गेली असेल, कोणाचे वडील जरी गेले असतील, पालन करता आमच्या गुरु आहे आमच्या जवळ मान त्यागी बाबा गुरुदेवजी. या मार्गावर एकाएकी कोणी मरू नाही शकत. नाही खूप मोठा धनवान बनत, नाही खूप मोठा मंत्री बनत, पण एक चांगला सेवक म्हणून आपलं जीवन जगू शकते. हे या मार्गावर हिंमत आहे. आम्ही जरी देवाला पाहिलं नाही परंतु बाबांचे आदेश आपल्या सर्वांजवळ आणि या मार्गाचं वैशिष्ट्य खूप महान आहे. जेव्हा बाबा भगवंतामध्ये विलीन झाले आई बाबाच्या मुखातून शब्द निघाले होते का माझी शक्ती म्हणे निघून गेली म्हणे. म्हणजे नारी जातीला शक्तीचं रूप दिलेलं आहे. तुम्ही या मार्गाकडे थोडस लक्ष द्या, बाबांच्या शब्दाकडे, बाबांच्या वाणीकडे. बाई म्हणजे काय? बाई हे शक्तीचं रूप आहे. आणि शक्ती कशी आहे याच्या आधी आपल्या ढेंगेनं मार्गदर्शन केलं, अनुभव सांगितला. घटना कशी घडते? पती हा परमेश्वर जगी आहे आणि बाई एक लक्ष्मी आहे, शक्ती आहे. पण परमेश्वर जरी बिघडला, कोणत्या परमेश्वर? बाईचा परमेश्वर. परमेश्वर जरी बिघडला तर बाईमध्ये एवढी शक्ती आहे त्या परमेश्वराले जाग्यावर आणून ठेवते. आणि ढेंगेनं तेच सांगितलं का मी चूक केली, लपवून ठेवली, मार्गदर्शकापासून लपवून ठेवली, मंडळामध्ये विचारपूस झाली तिथे लपवून ठेवली आणि तो भटकला. त्याची बुद्धी भटकली, पागलसारखा करायला लागला. जवळ कोणी आणलं तर ते लक्ष्मी आहे, जे पत्नी आहे
ते लक्ष्मीचं रूप आहे, ती शक्ती आहे. आम्ही जे जीवन जगून राहिलो, आम्हाला सगळ्या शक्त्या समजायला लागल्या. पत्नी हे शक्ती आहे, आई वडिला मुला मुली करिता आई वडील हे शक्ती आहे. आणि हा सगळं जीवन जे आहे कोणाच्या भरोश्यावर होत आहे? महान त्यागी बाबा देवदेवजीच्या आदेशावर. बाबांचे आदेश आमच्या जवळ आहे, तर या मार्गामध्ये कोणी गरीब आणि दुःखी नाही. मस्त आनंदाने जीवन जगत आहे. गरीबाचा लेकरू अधिकारी बनते, डॉक्टर इंजिनियर बनते, एक मुलगा तर कलेक्टर झाला. म्हणजे या मार्गामध्ये आहे काय? खरं धनवान आहे या मार्गाचे लोक. धनवान कोणापासून झाले? बाबांच्या आदेशापासून. ज्यांच्या ज्यांच्या जवळ बाबाच्या आदेशाचं पालन होत आहे तो परिवार धनवान बनत आहे, गुणवान बनत आहे. आणि आमची इच्छा तेवढीच आहे का आम्ही जरी खूप मोठे धनवान जरी नाही झालो, परंतु कमीत कमी या मार्गाचे संस्कार हे जरुरी आहे आम्हाला. आणि या मार्गाच्या संस्कार जे तत्वशब्द नियम ज्याला म्हणतो आपण, हे फार मोलाचे आहे. आम्ही आता तुम्ही बाबालाही पाहिलं नाही, परंतु बाबांचं जे धन आहे हे तुमच्या जवळ आहे. याचा वापर करा आणि समोरचं जीवन जगा. या मार्गावर फुकट कोणीही मदत नाही. आणि या मार्गावर पूजाही नाही. कुठे आहे पूजा? जीवनात केलेली सर्व पूजा बंद केली. पूजा कुठे आहे पूजा? तर पूजा म्हणजे आम्ही भगवंताला दिलेलं वचन ही पूजा आहे. आम्ही बाबाला म्हटलं बाबा तुमच्या आदेशाचं वेळोवेळी पालन करीन, ही पूजा या मार्गावर. शब्दाची पूजा या मार्गावर. आणि शब्दाची पूजा आहे म्हणून मूर्तीचं विसर्जन केलं तरी कोणाला कोणताही त्रास झाला नाही. म्हणून आम्ही पुजारी कशाचे आहोत? शब्दात. आम्हाला भूक लागली पाहिजे सत्य मर्यादा प्रेमात. बाबाने भीक मागितली, मला काही नको म्हणे, सत्य मर्यादा प्रेम द्या, भीक मागतो. याच्यापासून आमचं जीवन बनलं. आमच्यावर जेव्हा आपत्ती आली, आमचे रिश्तेदार धनवान असून त्याने मदत नाही दिली, एखादा मंत्र्याने मदत नाही दिली का? मंत्र्याजवळ खूप मोठा पैसा राहते, धनवान राहतात, परंतु एखादा मंत्री करते का मदत? काय हे घेऊन घ्या, ह्या वरती किती गरीब आहे हे घेऊन टाका, नाही म्हणत. हा त्यांना गरज राहिला होत मागायला घरी जाते, याच्यात काही शंका. परंतु आमचं कोण आहे? आम्हाला कोणी जगवलं? आमच्या बाबांनी जगवलं. आम्ही आमच्या बाबाच्या आदेशाच्या भरोश्यावर आम्ही आमचं जीवन जगून राहतो. म्हणून बाबाचे आदेश सेवकांनी सेवकाला सहकार्य करा. आपल्या सेवकांनी सेवकाला सहकार्य करावं. एखादा सेवक कमजोर असेल त्याला मदत करा. कारण हे निष्काम कार्य आहे. दुसऱ्याला मदत करणे, जसं इच्छानुसार भोजन. बाबांची इच्छा कोणती होती? बाबांच्या खूप इच्छा करायला पाहिजे होती का मी शेती घेईन, का खूप मोठा मंत्री बनेन, का बिल्डिंग बांधीन. मग बाबांच्या इच्छेनुसार भोजन कोणतं होतं? का ह्या गरीबाचं दुःख दूर झालं पाहिजे. म्हणजे बाबा कोणासाठी जगले? आमच्यासाठी. हा अनाडी आहे,
गरीब आहे याची पिळवणूक होत आहे, तर ह्या लोकांना मोकळं करण्यासाठी बाबा जगले, बाबाच्या इच्छेनुसार भोजन केलं. मग आमच्या इच्छेनुसार भोजन कसं पाहिजे? स्वतःसाठी मागणं म्हणजे इच्छेनुसार भोजन नाही, आम्ही दुसऱ्यासाठी मागितलं पाहिजे. नाही धन देऊ शकत, हिंमत देऊ शकतो, त्याचा मान करू शकतो. म्हणून दुसऱ्याला जर सहकार्य आम्ही जर करत असेल, दुसऱ्या सेवकांनी सेवकाला मानत असतील, तर हे होते निष्काम कार्य, हे होईल इच्छेनुसार भोजन. बाबांनी मला सगळं दिलं, सगळं माझं झालं, आता काय मागू देवाला? सगळं बरोबर आहे, परंतु नाही, धर्मासाठी सेवकात आणि कुटुंबात एकता निर्माण करण्यासाठी आपल्याला समोर जायचं आहे आणि सेवकाने सेवकाला सहकार्य करावं, की जेणेकरून आपले सेवक फार पुढे गेले पाहिजे.